उबाठाचे खासदार संजय जाधव आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोलूया। संजय जी, परभणी पेटलेला आहे अजून सुद्धा, म्हणजे जमावबंदी लागू केली आहे तरी अजून सुद्धा रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत आणि जाळपोळ दगडफेक हे सगळं सुरू आहे। पोलिसांची कुमक कमी पडते असं कळतंय, तुम्ही काय सांगाल? पहिले काल घडलेल्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो। युवकांना वाटतंय की बाबा ह्या माथू फिरवणी केलेली ही घटना, याच्या मागे कोणीतरी दुसरा कोणी बोलिता धनी असावा असा त्यांच्या मनामध्ये संशय आहे। पोलीस तपासाचा तो भाग आहे, निश्चित पोलीस त्या मार्गाने तपास करतील आणि खादीतला शुक्राचार्य कोणी असेल तर त्याला समोर आणतील। पण मी युवकांना ह्या निमित्ताने एवढी विनंती करणार आहे की बाबांनो, आता कालच्या घटनेनं सगळा देश हादरलाय। समाजाच्या हिताचा, समाजाच्या गोष्टी काही आपण आता केल्या पाहिजेत, कारण आपण सगळे बाबासाहेबांचे अनुयायी आहोत। बाबासाहेबांविषयी सगळ्यांच्याच मनामध्ये श्रद्धा आहे, परंतु एखाद्या माथे फिरून एखादी घटना केली आणि त्याच्यानंतर जे उमटलेले पडसाद आहेत ते रात्री पण उमटले आणि आजही उमटत आहेत, पण हे आता अतिरेक होताना दिसतंय कधी कधी। म्हणून जे काय दगडफेक झाली असेल, जाळपोळ झाली असेल, आता हे कुठेतरी आवरा। मी समाजातल्या सर्व बनते जे असतील, राजकीय क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील, सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील, या सगळ्यांना माझ्या विनंती असेल की बाबांनो, आपण आता पुढाकार घेऊन या युवकांना आवरणं काळाची गरज आहे। संजय जी, आपले हे शब्द फार महत्त्वाचे आहेत, तेच या तरुणांपर्यंत पोहोचले पाहिजेत की ही सगळी जी मालमत्ता आहे आपल्या आजूबाजूची, ज्याचं नुकसान आपण करतोय ती आपलीच सार्वजनिक मालमत्ताच आहे। दगडफेक करणं, जाळपोळ करणं, यात कुणाच्या काही जीविताला धोका उद्भवू शकतो। धन्यवाद, आपण अशा प्रकारचं आवाहन केलं त्याबद्दल। बुलेटिनमध्ये सुरुवातच मोठ्या बातमीनं, परभणीतून बातमी। परभणीमध्ये अज्ञात माथे फिरून संविधानाचा अपमान केला, याच्या निषेधार्थ आज परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। त्याचबरोबर जिंतूर रोडवरील विसावा फाटा इथं आंदोलकांनी रास्ता रोको सुद्धा केलाय, पण या सगळ्याला हिंसक वळण लागलेलं आहे। बंदला हिंसक वळण लागल्या आणि मोर्चेकऱ्यांकडून दगडफेक सुद्धा झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया। सुषमाजी, आज परभणी बंदची हाक देण्यात आली होती, पण त्याला हिंसक वळण लागलं, जाळपोळ करण्यात आली, परभणी पेटलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही, काय सांगाल? परभणी हा आंबेडकरी चळवळीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचं संवेदनशील केंद्र आहे। परभणीमध्ये अनेक जुने जाणते पॅन्थर राहतात आणि तिथल्या आंबेडकरी चळवळीतील जे अत्यंत संवेदनशील कार्यकर्ते आहेत, या सगळ्यांकडून फार आम्हाला चांगल्या अपेक्षा आहेत, किंबहुना ते फार कायद्याचा आदर करणारे लोक आहेत। मात्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव सत्ताधाऱ्यांना फक्त आपल्या सोयीनुसार चवीपुरते वापरायचे असते का? ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळच्या संविधानाच्या प्रतिकृतीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, त्यातून एक सहज संतप्त प्रतिक्रिया येणे फार स्वाभाविक होते। पण अशी प्रतिक्रिया या संवेदनशील भागात येते याची पूर्वकल्पना पोलीस खात्याला नसावी, हे फार आश्चर्यकारक आहे। अशा प्रतिक्रिया येत असताना त्याची पूर्व प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून पोलिसांनी पुरेशी काळजी का घेतली नाही? पोलीस एवढे गाफील कसे राहिले? किंबहुना पोलिसांना आदेश द्यायला गृह खातं अस्तित्वात नाही म्हणून अशा घटना घडतात का? कारण जी काही परभणीतली जनता आहे, जो आंबेडकरी चळवळीतला वर्ग आहे, तो संवेदनशील आहे, सुशिक्षित आहे आणि हे सगळेच लोक कायद्याच्या चाकोरीत राहणारे लोक आहेत। त्यामुळे त्यांच्याकडून अशी काही घटना घडूच शकत नाही। उलट त्यांच्या आडून इतर कुणी समाजकंटकांनी जाणीवपूर्वक परभणी अशांत करण्याचा प्रयत्न केलाय का, याची चौकशी व्हायला हवी। सुषमाजी, असं वाटतं की ज्या कारणामुळे परभणी बंद आणि आजूबाजूच्या परिसरात बंदची हाक दिली गेली होती, ते कारण थोडं संवेदनशील होतं, त्यामुळे अधिक सतर्कता बाळगणं पोलीस विभागाने, सरकारने गरजेचं होतं असं वाटतं? अगदीच, मी म्हणतेय की परभणी हे अत्यंत संवेदनशील ठिकाण आहे, त्यामुळे तिथे निश्चितपणे पूर्व प्रतिबंधात्मक कारवाईचा विचार करून पोलिसांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे होते। पण आता आपली अडचण अशी आहे की ती सतर्कता बाळगली नाही किंवा पोलिसांना तसे आदेश निर्गमित करणारं गृह खातंच अस्तित्वात नाहीये।
कारण शिंदे फडणवीसांचे रुसवे फुगवे इतके चाललेले आहेत की त्या रुसव्या फुगव्यामध्ये गृह खात्यासारख्या महत्वाच्या खात्याला कोणी आदेश देणारी व्यक्तिस्थिती अस्तित्वात नाहीये. अशा परिस्थितीत करायचं काय? राज्यातलं जर एकूण वातावरण बघितलं तर आपण बघू शकाल की काय पद्धतीने बीड मस्साजोगमध्ये भर दिवसा एका सरपंचाची हत्या होते, किंवा पुण्यामध्ये सतीश वाघला किडनॅप करून त्यांची हत्या होते, अंबड जालनामध्ये 11वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी आत्महत्या करते, किंवा मुंबईमध्ये ड्रग्ज मिळालं नाही म्हणून 2 तरुण आत्महत्या करतात, आणि आत्ताही परभणीतली घटना. पण या सगळ्या घटनांना जबाबदार कोण? तर ज्या राज्यामध्ये गृह खातं नावाची गोष्टच अस्तित्वात नाहीये, सरकार स्थापन होऊन अजूनही म्हणजे यांचा खातेवाटपाचा घोळच संपलेला नाहीये, तर जाब कुणाला विचारायचा? नेमकी याची जबाबदारी घेणार कोण? जर परभणी जर जीवितहानी झाली तर त्याची जबाबदारी घेणारं खातं कुठे अस्तित्वात आहे? बोलायचं कुणाला? हाही प्रश्न आहे. नक्की. सुषमाजी, आभार न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. जसं सुषमा अंधारे म्हणाल्या की खूप मोठ्या प्रमाणात परभणी पेटलेलं आहे, परभणीमध्ये जाळपोळ झाली, दगडफेक झालेली आहे, संवेदनशील भाग हा आधीपासूनच होता आणि इथे जर बंदची हाक दिली गेली आहे तर अधिक सतर्कता बाळगणं गरजेचं होतं, मात्र ती सतर्कता बाळगली गेली नाही, ती काळजी घेतली गेली नाही. अनेक वाहनांची जाळपोळ करण्यात आलेली आहे, दगडफेक झालेली आहे, शेवटी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. आपल्याबरोबर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. सुधीरजी, सुषमा अंधारे आता सरकारवर, स्थानिक पोलिसांवर आक्षेप घेत होत्या, एवढं संवेदनशील परभणी असताना का काळजी घेतली नाही? गृह खातंच अस्तित्वात नाही, अजून ते खातं कुणाला द्यायचं हे माहीत नाही, म्हणून हा सगळा प्रकार उद्भवलाय, अशी टीका त्या करत होत्या. मला वाटतं की अशा संवेदनशील विषयावर कोणीही राजकारण करू नये. कायद्याच्या माध्यमातून कायद्याच्या संरक्षणासाठी, कायद्याच्या सन्मानासाठी कायदा हातात घेऊन त्या ठिकाणी निरपराध लोकांना त्रास होईल अशी कृती, कायदा व संविधानाच्या सन्मानार्थ आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा संविधानाचा सन्मान होईल अशीच कृती असली पाहिजे. हिंसक मार्गाने जेव्हा आपण संविधानाच्या संरक्षणाच्या संदर्भात किंवा सन्मानाच्या संदर्भात आपली जेव्हा भावना व्यक्त करतो तेव्हा हिंसक मार्गाने करण्याच्या ऐवजी जे लोकशाहीच्या मूल्याच्या आधारावर जे मार्ग उपलब्ध आहे त्या मार्गावर सर्वांनी केली पाहिजे. संविधानाचा सन्मान राखला गेला पाहिजे. जे कोणी समाजकंटक असेल अशा समाजकंटकाच्या माध्यमातून अशी कृती केल्या जाईल त्यांना धडाही शिकवला पाहिजे. संविधानाच्या चौकटीत कडक शिक्षा केली पाहिजे. पण निरपराध व्यक्तींना त्रास होईल. संविधानामध्ये ज्यांच्या रक्षणाची जबाबदारी समाजाची आहे त्या वंचित, शोषित, दुर्बल घटकांवर अन्याय होणार नाही, निरपराध व्यक्तींवर अन्याय होणार नाही. त्यांचा कोणताही दोष नसताना या हिंसक घटनेमध्ये अनेकदा आग लागते, जाळपोळ होते आणि नुकसान होतं. आणि म्हणून मला वाटतं की सर्वांनी समंजस समाजा जो संविधानाला अपेक्षित आहे ती समंजस भावना घेतली पाहिजे, शांतता प्रस्थापित होईल अशीच कृती केली पाहिजे. अगदी बरोबर. सुधीर भाऊ, आत्ता तरी तणावपूर्ण शांतता आहे परभणीमध्ये, परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. पण एक या अनुषंगानं प्रश्न विचारायचे आहे की प्रचाराच्या दरम्यान संविधानाचा विषय वापरला गेला, तो चर्चेत आणला गेला, पेटता ठेवला गेला, त्याचं कुठेतरी पर्क्युलेशन अशा प्रकारे सामान्य नागरिकांमध्ये, सामान्य कार्यकर्त्यांमध्ये होतं आणि अशी कृती घडते या कार्यकर्त्यांकडून, असं वाटतं का आपल्याला? सुधीर भाऊ? सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते आपल्यासोबत होते, त्यांच्याशी पुन्हा संपर्क झाला तर बोलूच आपण त्यांच्याशी. मात्र ही परभणीतली दृश्य आहेत. परभणीमध्ये असंतोष निर्माण झाला काही वेळाकरता, बंदला हिंसक वळण लागलं, परभणी बंदची हाक दिलेली होती. घडलं काय तर मंगळवारी माथेफिरूकडून संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला. घटनेच्या प्रतीची विटंबना केल्यानंतर आंबेडकरी अनुयायी मात्र संतप्त झाले आणि परभणी बंदची हाक, त्यांनी या घटनेचा निषेध म्हणून परभणी बंदची हाक दिलेली होते. पण परभणी पेटलेलं आहे, बंदला हिंसक वळण लागलं, मोर्चेकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली, अनेक गाड्यांची तोडफोड झालेली आहे. सरतेशेवटी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या आणि म्हणजे या सगळ्या
मोर्चेकरांना जे संतप्त होते त्यांना पांगवण्याकरता हातात लाठ्या घ्याव्या लागल्या। मात्र परभणी शहरात आता जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि सध्या तणावपूर्ण शांतता। आमचे प्रतिनिधी विशाल माने यांना अधिक विचारूया। विशाल, खरं तर या सगळ्याविषयी जेव्हा आपण सकाळच्या सत्रात बोललो तेव्हा परभणी बंदची हाक दिली होती आणि शांततेत हा बंद सुरू होता, पण मग इतकं हिंसक वळण कसं काय लागलं, कुठल्या भागामध्ये सुरुवात झाली आणि आत्ताचं काय वातावरण आहे? काल जो काही दुर्दैवी प्रकार घडला त्यानंतर परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये मोठ्या संख्येने जमाव जमला होता। या ठिकाणी आंबेडकरी संघटनासह इतर सामाजिक संघटना सुद्धा एकत्रित झाल्या होत्या। त्यानंतर त्या ठिकाणी बौद्ध वंदना घेऊन पुतळ्याचं पावित्र्य जपण्यात आलं आणि रात्री उशिरा आज परभणी बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। हा बंद सर्वत्र शांततेत पार पडावा असं देखील या आव्हानासोबत सांगण्यात आलं होतं। यामध्ये जवळपास शहरातील असतील किंवा आजूबाजूच्या काही संघटना असतील यांचा समावेश होता। आज सकाळी देखील बंद ज्यावेळी सुरुवात झाला त्यावेळी अगदी शांततेमध्ये बंद सुरुवात होता। ठिकठिकाणी निदर्शनं केली जात होती, त्या घटनेचा निषेध नोंदवला जात होता। परंतु साधारणपणे 11-12च्या नंतर या बंदला हिंसक वळण लागलं। शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसर असेल किंवा जिंतूर रोड असेल या ठिकाणी रस्त्यावर साहित्याची पेटवून रस्ता रोखायचा प्रयत्न करण्यात आला। त्या ठिकाणी रस्ता देखील रोखण्यात आला, परंतु दमादमानं हे लोण संपूर्ण शहरभर वाढलं आणि मग ठिकठिकाणी मोठ्या संख्येने जमाव जमू लागला आणि त्यातून आग लावण्याच्या घटना असतील, गाड्यांची मोडतोडीच्या घटना असतील, या घटना सुरू झाल्या आणि त्यानंतर या बंदला मोठं हिंसक वळण लागलेलं आहे। सकाळपासून पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत, हा जमाव नियंत्रित करण्यासाठी देखील प्रयत्न करत आहेत, परंतु नागरिकांचा जो असंतोष आहे तो काही थांबायचं नाव घेत नाहीये। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष दिसून येतोय आणि दुसरीकडे पोलिसांचं बळ कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसतंय। पोलीस अधीक्षक या ठिकाणी परभणीमध्ये नसल्याची माहिती मिळत आहे आपल्याला, परंतु एकूण पोलीस प्रशासनानं जे प्रयत्न केले आहेत ते कुठेतरी टोकरे पडत आहेत। आता जिल्हाधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी 144 कलम लागू केलेला आहे आणि त्यानंतर पोलिसांच्या गाडीमधून जे काही जमाव जमलेला आहे, जो काही रस्त्यावर उतरलेला मॉब आहे, यांना आवाहन केलं जात आहे की शहरामध्ये 144 कलम लागू झालेला आहे, त्यामुळे आता तुम्ही घरी जावा, शांततेत बंद करा आणि आता हे जो काही प्रकार सुरू आहे तो थांबवा असं आवाहन केलं जात आहे। परंतु जो काही जमाव जमलेला आहे तो काही ऐकायला तयार नाहीये। जमाव रस्त्यावर आताही तशाच पद्धतीनं उभा आहे। नक्की विशाल, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। आपणही या सगळ्या घटनेचं वार्तांकन करत असताना स्वतःची काळजी घ्या। परभणीमध्ये तणावाची परिस्थिती आहे, अनेक